प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू खूप भारी आहे आणि त्यापेक्षा उद्याचा भारी असणार आहे। त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा आणि या रिव्ह्यूला प्लीज लाईक करायला विसरू नका, कारण खूप छान ऐकायला मिळणार आहे तुम्हाला। मुक्ता तिच्या बहिणीची आणि भाच्याची बॉन्डिंग बघून तिच्या बहिणीला म्हणते, दीदी बघ ना तुझ्यात आणि पार्थमध्ये किती बॉन्डिंग आहे। एक्झॅक्टली अशीच बॉन्डिंग ना त्या सईच्या आईमध्ये आणि सईमध्ये दिसतच नाही ग। तिची बहीण म्हणते मंजिरी की अगं थोडा वेळ जाऊ दे ना। मुक्ता म्हणते अगं ताई वेळ तोच तर द्यायला हवाय ना सईला। अगं ती किती एकटी पडली आहे माहिती आहे तुला। ती तिथे गेल्यावर ना छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडती। अगं ती आधी इथे अशी नव्हती। अगं त्या सावनीकडे वेळच नाही आहे सईला द्यायसाठी। अगं तुला माहिती आहे तिला ना फक्त तिचं फायनान्शियल कंडिशन आणि तो हर्षवर्धन त्या पार्ट्या त्याशिवाय तिला काही सुचत नाही ग। तुला माहिती नाही आहे ताई, मी बघितलंय तिला। अगं ती खूप वेगळी आहे ग, ती तुझ्यासारखी नाही आहे। अगं आई होणं काय असतं मला सांग। अगं आपण स्वतःला विसरतो की नाही, मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टीत आपण आनंद घेतो, पण ती बाई तशी नाही आहे ग। मंजिरी म्हणते अगं हो, पण कधी कधी आई जेव्हा कमी पडते ना तेव्हा बाबा ती पोकळी भरून काढत असतो। मयुरेश नाही का, प्रत्येक वेळेला माझ्या काही गोष्टी उणीवा राहिल्या असतील तर तो त्या भरून काढतो आणि पार्थला खूप जीव लावतो ग। आई वडील दोघांचंही हे काम असतं। मुक्ता म्हणते हो ग ताई एक्झॅक्टली, पण आईमध्ये जो कम्फर्ट असतो ना तो बाबांमध्ये नसतो। ठीक आहे सईच्या बाबाला तर वेळच नाहीये, पण ती सावनी अगं तिला तिच्या विश्वापलीकडे काहीच दिसत नाही ग। मी चुकले का ग तिथे सईला पाठवून? मी माझ्याच हाताने त्या सावनीला सोपवलं ना तिला। मंजिरी म्हणते तू इतका विचार नको करूस मुक्ता, तू खूप टेन्शन घेतीयस। आता त्या मंजिरीने तिच्या मुलाला स्टॅच्यू केलेलं असतं, तो म्हणतो मी किती वेळ स्टॅच्यू राहायचंय। मंजिरी पुन्हा त्याच्याजवळ जाते आणि म्हणते अरे सॉरी मी विसरलेच हा बाळा, चल पाणी पिऊन घे, जेवलास आणि पाणीच पिला नाही। पण मुक्ता आता विचार करायला लागते, अरे देवा मी खरंच चुकले का त्या सावनीकडे या सईला पाठवून? बाय द वे बरंच लवकर लक्षात आलं मुक्ताच्या हे। पण आता इकडे ही सई बिचारी ना रात्री झोपेतून अचानक गडबडून उठते, कारण तिच्या जवळची जी छोटी बाहुली असते ना ती अचानक वाजायला लागते आणि ती खूप घाबरते। ती सावनीकडे जाते तर ती सावनी तिच्यावर डाफरते, अगं सई किती जोरात येतेस तू, माझं क्रीम पडेल ना, किती महागडं आहे ते तुला माहिती आहे, काय झालं तुला? सई म्हणत असते माझ्या खोलीत कोणीतरी आहे। मग ही सावनी ओरडते ओ माई, अहो काय चाललंय हिचं, बघा ना जरा हिच्याकडे। आणि तो हर्षवर्धन पण ओरडतो काय तिच्या खोलीत कोण आहे, जाऊन बघा बरं जरा। प्रेक्षकांनो, हर्षवर्धन अशी रिॲक्शन देतोय, ठीक आहे एक्सेप्टेबल आहे, तो तिचा कोणीच नाहीये सईचा। पण अरे सावनीने तर जन्म दिलाय ना तिला, अशी कुठे आई असते का? काही पण दाखवलंय यांनी। ती सई इतकी रडत असते, मम्मा मला तुझ्याजवळ झोपू दे ना ग आजच्या दिवस प्लीज। पण तो हर्षवर्धन म्हणतो काय चाललंय ग तुझे नाटकं, ओ माई बघा बरं काय आहे तिथे। आता त्या माई बघतात की बाहुली वाजते आणि त्या आणून दाखवतात की ही बाहुली वाजत होती। हर्षवर्धन म्हणतो झाला ना आता इश्यू सॉर्ट आउट, चल का जा तुझ्या खोलीत। सई म्हणत असते नाही मला खूप भीती वाटतेय, मला मम्मा जवळ झोपायचं आहे, मम्मा मला झोपू दे ना ग तुझ्याजवळ तुझ्या कुशीत। पण हर्षवर्धन तिच्यावर डाफरतो आणि म्हणतो काय नाटकं लावलेत ग, जा गपचूप। तिथे पुढे हॉस्टेलमध्ये गेल्यावर काय अशीच नाटकं करणार आहेस का तू? आणि सई खूप घाबरते आणि म्हणते तुम्ही मला हॉस्टेलमध्ये टाकणार आहात? नाही मी नाही जाणार, तिथे कोणीच नसेल, माझा लकी काका, माझी आजी, पप्पा, मला नाही जायचंय। आणि ती सावनी डोक्याला हात मारून घेते। पण आता हा पण प्रसंग जरा वेगळा वाटलाय मला। ती मिहिका आहे ना तिच्यासमोर एकदम तो लकी येतो आणि किती शॉकिंग बघा ना, त्या मिहिकाने हेल्मेटच्या पलीकडच्या लकीला ओळखलंच नाहीये। त्या लकीने एक चिठ्ठी दिली हातामध्ये तिच्या। मिहिका म्हणत असते अरे लकी तू काय हे सगळं काय चाललंय तुझं? आता लकी घरामध्ये एवढं टेन्शन असून त्याचं कॉन्सन्ट्रेशन मात्र या मिहिकाकडे नाही, काय म्हणजे आश्चर्यच आहे हे। पण तो तिच्या डोक्यात घालून देतो की मिहिरने त्याच्यात आणि त्याच्या भावात भांडणं लावून दिली आहे आणि हे सगळं मुद्दाम केलंय मिहिरने, त्याला न सगळं सहन होत नाही वगैरे वगैरे। मिहिका म्हणते काय बोलतेस तू, अरे मिहिर असं नाहीये। पण तो लकी म्हणतो तुला माहिती नाही अगं, मिहिर आहे ना दादूसचा खास आहे, दादूसचा त्याच्यावर विश्वास आहे ना, त्याचा तो गैरफायदा घेतो आणि हे सगळं मुद्दाम करतो। त्याने ना मुद्दाम भांडणं लावून दिलेत या सगळ्यामध्ये, माझ्यात आणि माझ्या दादूसमध्ये मुद्दाम गैरसमज निर्माण केलाय। अगं तुला माहिती नाहीये मिहिर कसा आहे, तो खूप फायदा घेतो या सगळ्या गोष्टींचा, बरंच काय काय लावून सांगितलंय त्याने तिला। आता ती मिहिका या गोष्टीच्या विचारात पडायला लागते। ती म्हणते की मिहिर असा नाहीये। मग लगेच तो म्हणतो किती चांगली आहेस ग तू, अशी गर्लफ्रेंड भेटायला नशीब लागतं। आणि मनात विचार करतोय आता मजा येणार आहे, गैरसमजाचा रंग कसा पक्का असतो ना ते कळेल तुला मिहिका। आता हा मिहिर चांगला जरी वागला ना तरी तुला तो वाईटच वाटेल, आता बघशीलच तुम्ही काय काय करतो ते, असं म्हणजे तो इतकंच बोलून निघून गेलाय आणि ही मिहिका तिथे विचारात पडली आहे। नसत्या भानगडी दुसरं काय असो, पण आता लगेच पहाटे पहाटे या माई घेऊन आल्यात सईला या मुक्ताकडे। मुक्ताच्या घरी आली आहे सई, पण तिच्या घरी नाही गेली आहे। ती मुक्ताला बिलगते आणि म्हणते मुक्ता आंटी मला तुझ्याकडेच राहायचंय, मला जाऊ नको देऊ न ग तू।
त्या म्हणतात अहो पोर कालपासून रडती हो, डोळ्याला डोळा नाहीये तिचा, ते ही सई खूप घाबरलेली दिसतीये. आता त्या माधवीताई स्वामी समर्थांची पूजा करत असतात पहाटे पहाटे. त्या विचारतात ह्या कोण आहे मुक्ता आणि काय ग काय झालं. आता मुक्ता सांगते आई या माई आहेत, या सईला सांभाळतात. सई काही मुक्ताला सोडायलाच तयार नसते आणि सारखी रडत असते. आता या माई म्हणतात अहो रात्री घाबरून पोर मॅडमच्या खोलीत शिरली आणि मॅडम जवळ झोपायचं म्हणत होती, पण मॅडम तिच्यावर ओरडल्या आणि साहेब जास्ती ओरडले आणि ओरडण्याच्या नादात ते बोलून गेले की तुला हॉस्टेलला टाकू. तेव्हापासून पोर सारखी रडती हो. आम्ही बिचारे नौकर माणूस, आम्ही काय बोलणार. ज्याचं त्याचं माणूस ज्याचं त्यांनी सांभाळायला नको का. आता मुक्ता म्हणते हो बरोबर आहे तुमचं, पण आता ती आधी शांत करते सईला, पाणी वगैरे पाजते. माधवीताई तिला छान नादी लावतात आणि हा सीन मला खूप आवडला आहे अख्ख्या रिव्ह्यूमध्ये. माधवीताई तिला स्वामी समर्थांचा अंगारा लावतात आणि म्हणतात शांत वाटेल हां बाळा तुला आता, आणि तिच्या तोंडात साखर टाकतात प्रसादाची आणि म्हणतात काय गं मुक्ता आता काय करायचं. आता हिच्या आईला कळव, तिच्या वडिलांना कळव ना समोर जाऊन. आता सई म्हणत असते नाही नाही मुक्ता आंटी तू कोणाला सांगू नको मी इथे आहे म्हणून. अरे देवा, आता मुक्ताला जरा धर्मसंकटच आलंय. त्या माई पण म्हणतात अहो ती रडत होती ना तर मी बाईसाहेबांना पण सांगितलं नाहीये, त्या झोपलेल्या होत्या. मला असं वाटलं पोरीचं रडणं आधी थांबलं पाहिजे म्हणून मी तिला इकडे घेऊन आली हो, बघा काहीतरी करता आलं तर. मुक्ता आता तिला समजून सांगत असते पण ती काही रडायची थांबे ना सई. शेवटी माधवीताई इतकं गोड समजवतात ना तिला, त्या खुणवतात मुक्ताला की थांब जरा मी गंमत करते. आणि माधवीताई नाटक करतात छोटंसं, म्हणतात अगो बाई मुक्ता, अगो आता आपल्याकडे बोट नाहीये, काय करायचं आपण. अगो आता इथे इतकं पाणी येणार आहे तुला सांगू का. आपली छोटीशी सई आहे ना सई, ती खूप रडतीये आणि आपल्या घरात तर पाणीच पाणी होणार. आणि प्रेक्षकांनो माधवीताई जेव्हा हे बोलत होत्या ना तेव्हा सईचे एक्सप्रेशन मला खूप आवडले, खूपच गोड दाखवले हे लेकरू. माधवीताई आता म्हणतात अगं बाई आलं की पाणी, बघ बघ पाणी आलं पाणी आलं. अहो माई तुम्हाला पोहता येतं का. माई म्हणतात नाही नाही बाई मला काही पोहता येत नाही. मुक्ता म्हणते अरे देवा तुम्हाला पण पोहता येत नाही, आता कसं करायचं बरं, काय करावं याच्यावर. सई खरंच बघायला लागते खाली कुठे पाणी दिसतं का आणि रडायची पण थांबते. आता माधवीताई म्हणतात आपली सई जर रडायची थांबली नाही तर मी तर डुबून जाईल बाई पाण्यामध्ये, बघ बघ आजी डुबली. आता सई हसायला लागते आणि मग माधवीताई पण हसवतात, तिला खूप गोड दाखवला हा प्रसंग. आता माधवीताई म्हणतात ए बाळा आता बक्षीस मिळणार आहे बरं का तुला एक, तू थांबलीस की नाही रडायची, मी तुझ्यासाठी छान लाडू देते, तुला आवडेल ना. आता सई म्हणते हो मला आवडतो ना लाडू. माधवीताईंनी तिला खूप आपुलकीने लाडू खाऊ घातलाय. प्रेक्षकांनो असा फरक असतो नाही चांगल्या परिवेशाचा. तर आता मुक्ता त्या माईंना म्हणते तुम्ही हिच्या आईला कळवा हं, म्हणजे मी तसं बघते हिला समजावून सांगते, हिला पाठवावं तर लागेल ना तिच्या आईच्या घरी. त्या माई म्हणतात हो आहो, पण काय ना मी काहीच कळवलं नाही आहे, मी एक काम करते मी पुढे जाते आणि मग सांगते तुम्हाला, म्हणजे ताईंना कळवते बाईसाहेबांना. सई म्हणत असते नको नको मम्मांना पण नको सांगू, त्या काकांना नको सांगू, मला खूप भीती वाटते ग, मला नाही जायचंय तिकडे. आता मुक्ताला जरा टेन्शनच आलंय, करावं तर काय करावं. सई घाबरून मुक्ताच्याच खोलीत पळते. माधवीताई म्हणतात जाऊ दे तुझ्याच खोलीत गेली आहे ना ती, बसू दे. आता या माई पण जातात. मुक्ता त्यांना म्हणते तुम्ही कळवा त्यांना, मी पण फोन करते त्या सावनी मॅडमला. आता माधवीताई म्हणतात अगो मुक्ते आता काय करणार आहेस तू. मुक्ता म्हणते तिच्या वडिलांना तर सांगावं लागेल आई, नाहीतर पुन्हा प्रॉब्लेम होऊन बसतील. मग ह्या माधवीताई स्वामी समर्थांना प्रार्थना करतात की अरे देवा आणखीन काही प्रॉब्लेम नको. आता सागर त्या मिहीरशी बोलत असतो, तो आंघोळ करून बाहेर आलाय आणि मिहीरला काहीतरी सांगतोय, तो कोणीतरी क्लायंट येणार आहे त्यांचे, तर हॉटेलमध्ये चांगली व्यवस्था कर वगैरे वगैरे. पेपर वाचतच तो आता बाहेर आलाय आणि एकदम मुक्ता आत येते. आता सागर पाठमोरा होतो आणि म्हणतो काय आहे तुमचं, असं दुसऱ्यांच्या घरात डायरेक्ट घुसता का. मुक्ता म्हणते मी 4 वेळेला नॉक केलं होतं, आवाज दिला होता पण कोणी रिप्लायच दिला नाही म्हणून आत आली आहे. सागर म्हणतो मग अनाऊन्स करायचं ना मी आगाऊ आहे तुमच्या घरात शिरतीये म्हणून. मुक्ता म्हणते CEO ऑफ द इयर असे घरात उघडे फिरत असतील मला माहिती नव्हतं. सागर म्हणतो मी काही करेल माझं घर आहे. मुक्ता म्हणते मी इथे आली आहे त्याची गरज तुमचीच आहे, तुमची मुलगी आली आहे माझ्या घरी. सागर म्हणतो थांबा थांबा 1 मिनिट, काय सई तुमच्या घरी आली आहे, पण तुमच्या घरी काय आली आहे ती. मुक्ता म्हणते हो मराठीतूनच सांगितलंय ना मी, ती माझ्याच घरी आली आहे. सागर म्हणतो मग इथे आणायचं ना तिला. मुक्ता म्हणते तिने सांगितलंय मला की कोणाला सांगू नकोस म्हणून. तर सागर म्हणतो तरी तुम्ही मला सांगायला आलात. मुक्ता म्हणते हो तिच्या आईला पण कळवलंय मी. सागर म्हणतो तिच्या आईला कशाला सांगितलं तुम्ही. मुक्ता म्हणते अरे बापरे असं कसं, जर मी नसतं सांगितलं तर माझ्या आईबाबाला पुन्हा पोलीस स्टेशनला जावं लागलं असतं ना किडनॅपिंगच्या केसमध्ये. सागर म्हणतो मी येतो तुमच्याकडे. मुक्ता म्हणते हे असं येणार आहात का तुम्ही. सागर म्हणतो थांबा थांबा मी चेंज करून येतो.
मुक्ता म्हणते, हे बघा तुम्ही सईला भेटायला येताय, पण सई इथे आली आहे हे तुमच्या घरच्यांना नका कळू देऊ प्लीज. सागर म्हणतो, का असं का? तेव्हा मुक्ता म्हणते, ही तुमची आवाजाची पट्टी आहे ना, त्यामुळेच ना पोर खूप घाबरते. हे बघा आपण सगळेच ना सईसमोर खूप मोठ्याने बोलतो ना, त्यामुळे तिला भीती वाटायला लागली आहे आणि अशाच बऱ्याच गोष्टींना ती तिकडे घाबरली आहे. मला असं वाटतं की तिला शॉपिंगला वगैरे घेऊन जावं, म्हणजे जरा तिचं मन रुळेल. तेव्हा सागर म्हणतो, कशाला न्यायचंय शॉपिंगला? मुक्ता म्हणते, काय हो तुम्ही, बिझनेसच्या पलीकडे तुम्हाला काहीच कळत नाही का? हो दिवाळी आली आहे, तिला चांगली कपडे खेळणी घेतली, रांगोळी घेतली, तर तिला पण जरा होमली वाटेल ना. अर्थातच तुम्हाला चालणार असेल तरच मी हे करू शकते, म्हणजे इफ यू डोंट माइंड मी नेऊ का तिला शॉपिंगला? नाही चालेल का तुम्हाला? नाही तर फिरायला घेऊन गेले आणि मी तिला पळवून नेलं असं काही गैरसमज व्हायचा तुमचा. सागर आता म्हणतो, ठीक आहे हरकत नाही आहे, पण थांबा जरा, मी पण येतो तुमच्यासोबत. मुक्ता म्हणते, ठीक आहे या, पण सईला भेटल्यावर ती आली आहे ते तुम्हाला माहिती नाही आहे असं जरा दाखवा तिला, म्हणजे सरप्राईज झाला आहे बाबा असं दाखवलं तर तिला जास्ती आनंद वाटेल. जमेल ना तुम्हाला? आणि सागर म्हणतो, हो ठीक आहे. आणि प्रेक्षकांनो पुढचा प्रोमो तर अतिशय सुरेख दाखवला आहे त्यांनी, म्हणजे मुक्ता आता सागरला चांगला बाबा कसं व्हायचं ना ते हळूहळू शिकवणार आहे. शॉपिंगला जाताना सागर त्याच्या गाडीतनं जात असतो आणि मुक्ता तिच्या गाडीतनं. तर आता या सागरची नेमकी गाडी बंद पडते, म्हणून मग सागरला नाईलाज असतो मुक्ताच्या गाडीत यावं लागतं शॉपिंगला. आणि पुन्हा गाडी चालवताना गाडी बंद पण पडते. गाडी बंद पडल्यानंतर मुक्ता गाडी मागणं ढकलत असते आणि सागर आत बसलेला असतो आणि रस्त्याने येणारे जाणारे लोक चर्चा करत असतात, काय माणूस आहे, स्वतः गाडीमध्ये बसलाय आणि बायकोला धक्का मारायला लावतोय. पण आता सई हे सगळं खूप एन्जॉय करत असते आणि मुक्तासुद्धा. खूप मजा येणार आहे प्रेक्षकांनो बघायला. काय वाटतं तुम्हाला? आवडेल ना हा रिव्ह्यू माझ्या आवाजात ऐकायला? तर मग प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. खूप छान दाखवलं आहे आज प्रेमाची गोष्ट. आवडलं आहे ना तुम्हाला? मग नक्की लाईक करा.